रस्त्यावरील खड्डे, विस्कळीत पाणीपुरवठा, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार या विरोधात नाशिक महापालिकेसमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन. शहरातील खड्डेमय रस्ते, रखडलेली विकास कामे आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विविध कामांसाठी खोदलेले रस्ते वेळेत पूर्ववत केले जात नसल्याचा आरोप करत खड्डे, रखडलेली कामे आणि मखमलाबाद रोडच्या कामाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. समर्थनगर, तुळजाभवानी नगर, अश्वमेध नगर परिसरातील कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून सकाळी 8 वाजण्यापूर्वी मुबलक पाणी द्यावे, तसेच गरजेनुसार दिवसातून 2 वेळा पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय खराब रस्ते, सुलभ शौचालयाची दुरावस्था, निकृष्ट स्पीड ब्रेकर्स आणि रबलर्सच्या कामाची चौकशी करून कुंभमेळा व महापालिका निधीतून झालेल्या रस्ते कामांचे तसेच संबंधित बिलांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी साहेबराव तारंगे, सुखदेव सांगळे, गोकुळ चौधरी, शारदा धात्रक, अलका गांगुर्डे, राजाराम भडांगे, गजानन भांडारकर, संगीता केकान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी करण्यात आला. जीरो है तो मरना सीखो, जीरो है तो मरना सीखो. नाही रे, एक मिनिट इकडे ना. की नाशिक महानगरीमध्ये कुंभमेळा येऊ घातलेला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने करोडो रुपये नाशिकमध्ये आलेले आहेत, परंतु चारही बाजूला आपण जर बघितलं असेल तर केवळ आणि केवळ कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सुमारे 9 जणांचे बळी गेलेले आहेत. याला दोषी कोण? आमची मागणी वारंवार हीच राहिलेली आहे की तुम्ही काही लोकांना त्याची भरपाई दिली, मात्र याच्याने खरंच प्रश्न दूर झाला आहे का? आज किती रस्त्यांचे खड्डे, आज आपण जर बघितलं असेल तर ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते रस्ते खोदलेले आहेत त्यांनी केवळ स्टार रेटिंगसाठी, आणि माझा असा त्यांच्यावर आरोप आहे की निविदा पुन्हा वाढवून घेण्यासाठी त्यांनी सदरील रस्त्यांचे कामं बंद पाडलेले आहेत. केवळ आणि केवळ सांगतात की आम्हाला परवडत नाहीत. मग एकीकडे रस्ते का खोदून ठेवले? या खोदून ठेवलेल्या रस्त्यांमध्ये अनेकांचा जीव गेला. याला दोषी कोण? खऱ्या अर्थाने हे कंत्राटदार असतील, इथले जे अधिकारी असतील, जे इथं शहर अभियंता असतील, आयुक्त असतील, यांच्यावर खरं तर कल्पेबल होमिसाईड सारखेच म्हणजे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते, मात्र कुठली कारवाई या शासनाने केलेली नाही. एकीकडे आपण जर बघितलं असेल तर खोटे टेंडरिंग प्रोसेस काढली गेली आणि त्याचे धागेदोरे थेट जे पालकमंत्री नियुक्त झालेले आहेत यांच्या चुलत पुतण्याशी किंवा नातेवाईकांशी जोडले गेल्याचे आपल्याला माहीत आहे. आज आपण बघतो आहोत की एकीकडे त्यांच्यावर कुंभमेळा मंत्रीतून त्यांना
काढून टाकायला पाहिजे होतं, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती. मात्र त्यांच्यावर एक त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना पालकमंत्र्याची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. खरं याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आज एकीकडे गोदामाईने 3 ते 4 वेळेस नाशिक शहराला पूर काढलेला आहे. ते पूर केलेलं असताना देखील आमच्या नवनाथ नगर वगैरे किंवा आमचा समर्थनगर, तुळजाभवन नगर असा जो मोठा परिसर आहे तिथे आजही हंडावर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते. मकमालवाद रोड, पेठ रोड हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून तिथले कामं बंद आहेत. त्याच पद्धतीने मोरेमाळा वगैरे तिथला पूल वाहून गेलेला आहे. तिथं जायला लोकांना जागा राहिलेली नाही. आज रामवाडी सारख्या ठिकाणी सुलभ शौचालय आहेत, तिथे सुलभ शौचालयाची बकाल अवस्था झालेली आहे. खरं बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिकेने याच्यात लवकरात लवकर सुधारणा करायला हवी, नाही त्याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन आम्ही छेडण्यात येणार आहे. आज नाशिक महानगरपालिकेसमोर आम्ही एक हरिभक्त परायण या माध्यमातून एक अभंग आणि काही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सदरील आंदोलन करत आहोत.